तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये देखील सत्तांतर होणार आहे। तामिळनाडूत अभिनेता थलपती विजय यांच्या पक्षानं सर्वाधिक जागा मिळवल्यात। त्यामुळे तामिळनाडूनं डीएमके एआयएडीएमकेला मोठा धक्का बसलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। तामिळनाडूत नव्या पर्वाची सुरुवात, थलपतीचा विजय। डीएमके एआयएडीएमकेला थलपतीच्या टीव्हीकेचा धक्का। तामिळनाडूत टीव्हीके सरकार स्थापन करणार। पश्चिम बंगालप्रमाणेच तामिळनाडूतही सत्तांतर होणार आहे। पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला थलपती विजयचा टीव्हीके पक्षानं तामिळनाडूत ऐतिहासिक कामगिरी करत सर्वात जास्त जागांवर विजय मिळवला। त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात आलटून पालटून सत्तेवर बसणाऱ्या डीएमके एआयएडीएमके साठी हा मोठा धक्का मानला जातोय। अभिनेता थलपती विजयला तामिळनाडूच्या जनतेनं भरभरून मतदान दिलं, तर एम के स्टॅलिन यांना स्वतःची ही जागा वाचवता आली नाहीये। निवडणुकीत स्टॅलिन यांचा दारुण पराभव झाला। थलपती विजयच्या टीव्हीकेनं 109 जागांवर विजय मिळवलाय, तर स्टॅलिन यांच्या डीएमकेला 74 जागा मिळाल्या, तर एआयएडीएमकेला 51 जागांवर विजय संपादन करता आला। तामिळनाडूत सुरुवातीच्या काळात काँग्रेस आणि त्यानंतर एआयएडीएमके आणि डीएमकेची सत्ता राहिली आहे। मात्र त्यांच्या सत्तेला आता थलपती विजयच्या टीव्हीकेनं सुरुंग लावला। थलपती विजयच्या पक्षाला स्पष्ट बहुमत नसलं तरी इतर पक्षांच्या मदतीनं टीव्हीके तामिळनाडूत सत्ता स्थापन करणार आहे। टीव्हीकेला जो फायदा झालेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचं जर काय तर तरुणाई आणि महिला यांचं खूप मोठं समर्थन त्याला मिळालं। जर आपण पाहिलं तर 20 वर्ष म्हणजे पहिल्यांदा मतदान करणारे 68% लोकांनी त्याला पसंती दिलेली आहे। ज्यांना बदल हवा आहे असं ज्यांना वाटत होतं ते त्यांचं प्रमाण 35% आहे। म्हणजे आता आपल्या राज्यामध्ये बदल व्हायला हवा, नवा नेता यायला हवा असं 35% लोकांना वाटत होतं, तिथेच तो सरस झाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो स्वतः ख्रिश्चन धर्मीय आहे। इथलं जे जातीय समीकरण आहे ते खूपच त्याच्यासाठी परिणामकारक ठरलं। तरुणांनी स्टॅलिनकडे पाठ फिरवलेली आहे। तामिळनाडूत तरुणांच्या मतांची टक्केवारी जवळपास 40% आहे। तरुणांनी तामिळनाडूत थलपती विजयला साथ दिली। द्रमुकचा पारंपरिक मतदार फोडण्यात थलपती विजयला यश आलं। स्टॅलिन यांच्या द्रविडी मॉडेल विरोधात थलपती विजयचा तमिळ राष्ट्रवाद आणि विकासाचा मुद्दा चाललेला आहे। निवडणुकीत थलपती विजयनं मतदारांना अनेक आश्वासनं दिली होती, त्यामुळेच जनतेनंही थलपती विजय यांच्या पारड्यात मतं टाकली आहेत। विजय थलपतींचा फ्रीचा फॉर्म्युला चाललाय। महिलांना महिन्याला 2,500 रुपये आणि 6 सिलेंडर मोफत। गरीब कुटुंबातल्या मुलीच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि सिल्कची साडी। राज्य परिवहनच्या बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाचं आश्वासन। 1ली ते 12वी पर्यंतच्या मुलांना वर्षाला 15,000ची मदत। पदवीधारकांना महिन्याला 4,000ची आर्थिक मदत। 5 एकरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा देखील शब्द दिला। तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांनी नवा इतिहास रचलाय। डीएमके एआयएडीएमके यांना मोठा धक्का देत थलपती विजय यांची जादू तामिळनाडूत पाहायला मिळाली आहे। मात्र टीव्हीके बहुमताच्या काठावर असला तरी काँग्रेसच्या मदतीनं ते सत्ता स्थापन करू शकतात, कारण काँग्रेसनं टीव्हीकेला जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय हाच हिरो ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।